नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्यासमोर येणार आहे. कारण की फायनली आता सायली ही कशाप्रकारे संपूर्ण कुटुंबासमोर तन्वी असल्याचं सिद्ध होणार आहे. त्याचप्रमाणे आता सायलीचं जेव्हा चोरओटी भरण्याचा प्रोग्राम असणार आहे त्याच वेळेला एक नवीन विलनची एंट्री होणार. म्हणजेच आता नागराज हा जेव्हा मालिकेमध्ये पुन्हा कमबॅक करणार आहे, परंतु नागराज स्वतःना कमबॅक करता तो त्याचा मुलगा म्हणजेच राकेशची एंट्री आता मालिकेमध्ये होणार आहे. राकेश हाच आता सायली आणि अर्जुन यांच्या जीवावरती टपलेला आहे आणि त्याचमुळे कशाप्रकारे राकेशची एंट्री झाल्यानंतर अर्जुन हा एक टप्प्याने या सगळ्याच्या मागे आता नेमका विलन कोण आहे हे शोधण्याचं ठरवणार आहे. त्याचबरोबर आता जेव्हा नागराज आणि राकेश या दोघांचंही जेलमधलं बोलणं जेव्हा अर्जुनच्या कानावर पडणार आहे तेव्हा मात्र आता अर्जुनला कन्फर्म होणार आहे की राकेश हा नागराजचं प्यादं बनून काम करत आहे. तर अर्जुन या सगळ्यामधून कसा बाहेर पडेल, नेमकं काय घडणार, सगळं आजच्या या भागात आपण पाहू. आत्तापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं की अर्जुन आणि सायली हे दोघंजणही सायलीच तन्वी आहे आणि ते कसं सिद्ध करायचं याबद्दल चर्चा करत आहेत. म्हणजे सरांनी जे आपले DNA टेस्टचे सॅम्पल कलेक्ट करणारे सर होते त्यांनी आपल्याला सरळ सांगितलं होतं की जी खरी तन्वी आहे तिचं सॅम्पल आणि म्हणजे ज्यांच्याशी कनेक्ट करायचं आहे म्हणजेच प्रतिमाता त्यांचं सॅम्पल जर मिळालं तर नक्कीच आपल्याला समजता येईल की खरी तन्वी कोण आहे. आणि जर त्यावेळेला सायली बोलून दाखवते की मला जर ते सगळं क्लिअर दिसलं आणि समोर तो रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर मी अगदी जगाला ओरडून सांगायला तयार आहे की मी रविराज आणि प्रतिमा यांची मुलगी आहे. तेवढ्यातच आता प्रतिमा ही ज्यूसचा ग्लास घेऊन आलेली आहे आणि तो ग्लास बघितल्यानंतर अर्जुन आता ते बघतच बसतोय. कारण की इतका मोठा धक्का हा अर्जुनला बसलाय की प्रतिमातेने सगळं ऐकलंय की काय. सगळ्या गोष्टी आता त्याच्या डोक्यावरून खूपच भीतीने वाहत आहेत. कारण की जर ते सगळं समजलं प्रतिमात्याला तर मात्र काय होऊ शकतं याचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये चालू आहे. आता प्रतिमा त्या दोघांकडे बघत राहिली आणि बघत राहिल्यानंतर ती विचार करते की सायली असं का बोलली. आता प्रतिमा त्याला आता काय उत्तर द्यावं अर्जुन आणि सायली दोघांनाही समजत नाही. खरं तर त्या दोघांचीच आता एकदम कोंडी झाल्यासारखी होते. खरं तर प्रतिमात्या समोर आहे, मी तिची आई मुलगी आहे आणि ती माझी आई, पण तरीही मला सत्य सांगता येत नाही आहे याचं सायलीला वाईट वाटत असतं. सायली तिच्याकडे बघते आणि प्रतिमात्या विचारते की सायली, मी आता असं काही ऐकलं का की तू म्हणत होतीस की ओरडून सांगायला मोकळी झाली की मी रविराजांची आणि प्रतिमाची मुलगी आहे. म्हणजे नेमकं काय बोलत होतीस बाळा तू, म्हणजे काही असेल तर ते तसं मला सांग. मी 2 दिवस झाले पाहते तुला की तू काहीतरी असं बोलतेस जेणेकरून मला काही म्हणजे समजत नाही आहे. नक्की हा प्रकार काय आहे. आता अर्जुन सायलीला सांगत असतो म्हणजे खुणावत असतो की तू सगळं काही बोलून टाक. सायली मनातलं ठेवू नकोस, मनामध्ये बोल. परंतु सायलीला भीती वाटत असते की जर तसं झालं म्हणजेच मी त्यांची मुलगी निघाले नाही आणि त्यांचा दोघांचाही जर पुन्हा निराशा झाली तर त्यामुळे तिला भीती वाटत असते. ती खरं काहीच बोलत नाही. ती म्हणते की नाही प्रतिमा, त्या मला तसं बोलायचं नव्हतं. ॲक्च्युली मी बोलत होते की तुमच्या मुलगी, दोघांची मुलगी म्हणजे तन्वी, त्याबद्दल आमच्या मनामध्ये विचार सुरू होता. खरी तन्वी कोण असेल, काय असेल या सगळ्यांच्या बाबतीत विचार होता. आणि शिवाय काही गेले दिवस पूर्ण जी मला तन्वी समजत होतं ना त्यावरून आमचं बोलणं सुरू होतं. तेव्हा मग हे ऐकल्यानंतर प्रतिमा म्हणते की बरं ठीक आहे, यावरूनच तुझं बोलणं सुरू होतं ना. सायली आता त्या दोघांनाही सरबत, सायलीला आणि अर्जुनला ती सरबत देते आणि नंतर प्रतिमा म्हणते की तुला एक सांगू का सायली, मी खरंच या गोष्टींचा विचार ना तू नको करूस. म्हणजे आम्ही सगळं काही सोडून दिलं आहे. रविराजांनीही मला स्पष्टपणे सांगितलं आहे की तन्वीबद्दल आपण नको बोलूया आणि जेवढं आपण तन्वीबद्दल नाही बोलणार ना तेवढं चांगलं राहील. कारण की किती काही झालं तरीही या गोष्टीमुळे आपल्याला सगळ्यांना त्रासच होणार आहे. त्यामुळे तो त्रास कसा कमी करायचा हे सगळेजण आपण बघूया आणि म्हणूनच मनातला हा जो काही विचार आहे तो आपण काढून टाकूया. असं म्हटल्यानंतर कल्पनाच्या मनामध्ये इथे वेगळाच विचार सुरू असतो. प्रतिमा खाली आल्यानंतर कल्पना तिला म्हणते की प्रतिमा, मला काय वाटतं माहिती आहे का, आपण एक काम करूया का, आपण सायलीची चोरओटी भरून घेतली तर. तसंही सायलीची चोरओटी भरल्यानंतर कदाचित तिला आराम मिळेल. म्हणतात ना की 3ऱ्या महिन्यानंतर चोरओटी भरणं हे शुभ असतं म्हणून. प्रतिमा म्हणते की हो चालेल, काहीच हरकत नाही आहे. मग प्रतिमा म्हणते की खरं तर चोरओटी ही माहेरी भरली जाते, पण आता सायलीची दगदग होणार आहे. सायली तिकडे जाणार, इकडे येणार, त्यापेक्षा आपण एक काम करूया की सायलीची इथेच चोरओटी भरली तर. तेवढ्यातच सुमन तिला बोलून दाखवते की हो अगदी बरोबर, म्हणजे तुमच्या दोघींचं म्हणणं मला पटतंय. सायलीची चोरओटी जर आपण इथेच भरली ना तर खूप बरं होईल. आता हे ऐकल्यानंतर
सुमन पण खुश होते आणि म्हणते की चालेल चालेल, मलाही खूप आनंद होईल, खरंच हे सगळं करूया आपण. म्हणजे ना या सगळ्या वातावरणामधून टेन्शनचा जरासं काहीतरी आनंदाचं वातावरण निर्माण होईल ना, ते यामुळेच होऊ शकतं. त्यामुळे आपण सायलीची मस्तपैकी छान घरातल्या घरातच सजावट करूया आणि चोरोटी भरूया. त्याच्यासाठीच आता प्रतिमा, सुमन आणि कल्पना इतके उत्साही असतात की त्या अगदी आनंदाच्या भरात संपूर्ण घरामध्ये डेकोरेशन करायला घेतात. प्रताप त्याचप्रमाणे चैतन्य, अश्विन सगळ्यांना सांगून ठेवतात की बघा, आपल्या घरात उद्या चोरओटी भरायची आहे, त्यामुळे एक काम करायचं आहे, सगळ्यांनी मस्तपैकी सजावट करायची आहे, फुलांची आरास करायची आहे, सायलीला जे जे आवडतं त्या प्रकारे सगळं डेकोरेशन करायचं आहे. तेव्हा मग आता लगेच चैतन्य बोलून दाखवतो की आपल्याला डोहाळे जेवणासारखं डेकोरेशन करायचे की काय. तेव्हा प्रतिमा म्हणते की नाही रे चैतन्य, आपलं साधी फुलांची सजावट असते ना तसंच करायचं आहे, डोहाळे जेवणाचं सजावट काही वेगळीच असणार आहे. नंतर मग आता हे सगळं होत असताना रविराजही आलेला आहे आणि रविराज आल्यानंतर सगळे म्हणतात की चला आता या प्रोग्रामला 4 चांद लागल्यासारखे झाले आणि आपले वडील समोर आले, त्यामुळे सायलीलाही खूप आनंद झाल्यासारखा झालेला आहे. सगळेजण खूप खुश असतात. तेव्हा मग आता हे सगळं होत असताना कल्पना ही अश्विनला म्हणते की अरे अश्विन, जा तुम्ही सगळेजण तयारी करा. म्हणजे चैतन्य वगैरे सगळे छान तयार होऊन आलेत आणि तू, अश्विन आणि अर्जुन, तुम्ही दोघं असेच आहात अजून कपड्यांमध्ये, जा लवकर. तर विमलनेही छान असा बेत केलेला असतो, म्हणजे सगळं काही जेवण असतं ते सायलीच्या आवडीचं केलेलं असतं, जेणेकरून सगळे खूप खुश असतात. आता पूर्णाजी म्हणते की सायली बाळा, तू ना घराण्याला पहिला वारस देणार आहेस, त्यामुळे तुझ्यासाठी ना एक खूप काहीतरी मी स्पेशल केलेलं आहे आणि ते स्पेशल काय आहे ना, मी तुला ते नक्की सांगेन. आणि खरंच या सगळ्या गोष्टी आहेत ना, या खरंच आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे. आमचं पतवंट येणार आहे, त्यामुळे तितकाच आनंद आम्हाला झालेला आहे. सायली आता तिच्याकडे बघते आणि मनातच म्हणते की पूर्णाजी, तुम्हाला आणखी आनंद होईल जेव्हा तुम्हाला समजेल की मीच तुमची लाडकी तन्वी आहे. आणि हे सगळं होत असताना आता सायली ही तिच्या रूममध्ये असते आणि सायलीला सगळेजण बोलवत असतात, पण सायलीला काहीतरी विचार आलेला असतो, म्हणून ती अर्जुनबरोबर रूममध्येच विचार करत बसलेली असते. तेव्हा आता अर्जुन हा सायलीला विचारतो की सायली, कसला विचार करतेस तू. तेव्हा तन्वीचे काही जुने फोटोग्राफ्स असतात, त्यामध्ये असं केलेलं असतं, म्हणजे तन्वीच्या फोटोजमध्ये एक सामान्य असतं, ते म्हणजे तन्वीच्या पायावरती तुळशीपत्राची खूण असते. तेव्हा मग आता अर्जुन म्हणतो की हो सायली, अगदी बरोबर, त्या आपल्या तन्वीच्या पायावर तुळशीपत्राची खूण होती. सायली म्हणते की हो, माझ्याही पायावर अगदी अशीच खूण आहे तुळशीपत्राची. तेव्हा सायली पटकन पाय दाखवते आणि तो पाय बघितल्यानंतर तिच्या लक्षात येतं की त्या पायावर तुळशीपत्राची खूण नाहीच आहे, तो पाय भाजलेला आहे, त्यामुळे ती अगदी अंधुकशी अस्पष्ट झाल्यासारखी आहे. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की सायली, अगं ही खूण. सायली म्हणते की अचानक ही कशी काय गायब झाली, माझा पाय भाजला ना तेव्हापासून. तेव्हा अर्जुन म्हणतो की बरोबर, मला सांग सायली की तुझा पाय मागे त्या प्रियामुळे भाजला होता ना, तिच्यामुळे तुझा तव्यावर पाय पडला आणि पाय भाजला, बरोबर ना. तेव्हा सायली म्हणते की हो अगदी बरोबर, म्हणजे त्यावेळेलाच माझा पाय भाजला होता. अर्जुन म्हणतो की समजलं का तुला मी काय बोलण्याचा प्रयत्न करतोय. तीच प्रिया जी होती ना, ती इथे तन्वी म्हणून ठाण मांडून बसली होती आणि आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी ती तिच्या पद्धतीने मॅनेज करून घेत होती आणि म्हणूनच मला एक गोष्ट चांगलीच समजते की ती स्वतःला ना फार शहाणी समजत होती. तिला असं वाटत होतं की तू तन्वी असल्याच्या सगळ्याच खुणा तिने अस्पष्ट करून टाकल्या पाहिजेत. तेव्हा मग सायली म्हणते की बरोबर, मी ना तेव्हापासून सगळ्या गोष्टींचा मागोवा घेत होते आणि त्याच वेळेला तिने ते सगळं ऐकलं असावं कदाचित आणि हे मोठं पाऊल उचललं असावं. तेव्हा अर्जुनला ती म्हणते की जेव्हा ती लोणचं बनवत होती ना, तेव्हा तिचे हे सगळे प्रकार सुरू होते. तेव्हा अर्जुन म्हणतो की बायको, मी तुला एक सांगू का, हे सगळं तिने मुद्दाम केले. तिने तो तवा ना वाटेत तो मुद्दाम ठेवला होता, जेणेकरून पाय भाजला जावा. बघितलंस ना तू, तिने काय काय आणि कसं कसं केलं आहे ते सगळं. आणि मग आता सायली लगेच म्हणते की इतकं मूर्खपणासारखं वागेल वाटलंच नव्हतं. अर्जुन म्हणतो की जाऊ दे बायको, ही तुळशीपत्राचं सगळं जाऊ दे, आपल्याला आपली DNA टेस्ट आहे ना, ती सगळं अगदी उत्तर देईल सगळ्यांना. आणि प्रियाचा हा जो खोटारडा चेहरा होता तो तर आपण आणलाय ना सगळ्यांसमोर, मग घाबरण्याचं काहीच कारण नाही, सगळं काही व्यवस्थित होणार आहे, तो अजिबात टेन्शन घेऊ नको. तर इथे आता पूर्णाजीने सायलीला बोलावलेलं असतं आणि बोलवल्यानंतर आता पूर्णाजी ही सायलीला गिफ्ट देत असते. ती म्हणते की सायली बाळा, मी तुला सांगितलं होतं ना की तुझं काहीतरी गिफ्ट असणार आहे, ते हेच तुझं गिफ्ट आहे. तेव्हा मग ती ते पेंडंट बघते आणि ते पाहून तिला खूप आनंद होतो. त्यानंतर मग आता सायली तिकडे बघायला लागते आणि म्हणते की पूर्णाजी, हे तुझ्या हाताने मला घालायचे बरं का. तेव्हा सायली म्हणते आणि मग पूर्णाजी लगेच म्हणायला लागते की हो, तुला माहिती आहे का,
सायली अगं असाच हट्ट ना सेम माझ्यासमोर ना तन्वी करायची. तन्वीलाही ना असंच वाटायचं की असे प्रकारचे दागिने वगैरे ना सगळं काही मी तिला घालून द्यावं. आणि मग हे सगळं घालून देत असताना तिला इतका आनंद व्हायचा ना, जसा आता तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद आहे ना तसा आनंद तिच्या चेहऱ्यावर असायचा. तेव्हा मग सायलीला आठवतं की कशाप्रकारे सगळे म्हणजे लहानपणी एक पेंडंट जे अर्जुनसाठी पूर्णाजीने बनवून घेतलेलं होतं, ते पेंडंट कशाप्रकारे पूर्णाजी ही सायलीच्या गळ्यात घालायची, सगळं आता तिला आठवायला लागतं अंदुकचं. तेव्हा मग हे सगळं आठवत असताना सायली म्हणते की नाही, हे पूर्णाजी मला बोलते आणि हे सगळं या अगोदरही कधीतरी घडलं आहे हे मला वाटणं हा तर केवळ योगायोग नसू शकतो. याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण आहे. आणि हे सगळं सायलीला आठवत असतं. आता पूर्णाजीने सायलीच्या गळ्यात लॉकेट बांधून दिलेलं आहे आणि ती म्हणते की सायली बाळा बघ कशी दिसतेस तू. तेव्हा ती म्हणते की थँक्यू पूर्णाजी, असं म्हणून ती अगदी आनंदाने गोड मुलीसारखी तिला मिठी मारते, जशी पूर्णाजीला पहिले तन्वी मारायची. आता सगळेजण खाली जमलेले असतात सायलीसाठी आणि मग छानपैकी सजावट झालेली आहे, सगळे जमलेले असतात. तेव्हा मग पूर्णाजी ही म्हणते की चला आता प्रोग्राम चालू करायचे, पण सुमन अजून आली नाही, प्रतिमा म्हणते. तेव्हा मग सायली लगेचच म्हणते की प्रतिमात्या यायच्यात, त्यामुळे प्रतिमात्या सुमन काकूला येऊ दे, त्यानंतरच आपण फंक्शन सुरू करूया. आता अस्मिता वगैरे सगळेजण छान जमलेले असतात. सगळ्यांचा मूड अगदी खूपच छान खुलून आलेला आहे. आणि त्याच वेळेला आता इथे अर्जुन हा विचार करतो की मग या प्रकरणामध्ये कधीतरी सायलीच्याबद्दलचं सगळं सत्य सगळ्यांना समजलं पाहिजे. म्हणूनच आता प्रतिमा बाकीचे सगळे म्हणतात की सायलीच्या माहेरची जी ओटी आहे ती तर पहिले आली पाहिजे ना. सुमन येते आणि म्हणते की आली सायलीच्या माहेरची ओटी मी घेऊन आलेली आहे. आता मग ती आल्याबरोबर म्हणजे माहेरची ओटी म्हटल्यावर खरंच सायली खूप खुश होते. तिच्या चेहऱ्यावरती तो आनंद असतो ना, तो अगदी वेगळाच असतो. कारण की सायलीची जी माहेरची ओटी असते ना ती खरंच माहेरचीच असते. म्हणजे अर्जुन हा तिच्याकडे आनंदाने बघतो आणि तिला खुणावून दाखवतो की बायको ही तुझी माहेरची ओटी आहे, म्हणजेच ही ओटी आहे ती प्रतिमा आत्याची आणि तुझ्या खऱ्या आईची ही ओटी आहे. हे ऐकल्यानंतर तिला आता इतका आनंद झालेला असतो, ती खुश होऊन फक्त आनंदाने त्यांच्याकडे बघतच राहिलेली असते. त्याचबरोबर आता हे सगळं घडत असताना सुमन इथे आता आलेली आहे आणि सुमन आल्याबरोबर ती म्हणते की आली आहे मी, चला सगळ्याजणांनी अगदी आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू शकता. तेव्हा मग सायली म्हणते की सुमन काकू आली. मग सायली सुमन काकूला बघून खूप खुश होते आणि त्यानंतर सुमन काकू म्हणते की एकच मिनिट थांबा, मला तुमच्याशी सगळ्यांशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा ती म्हणते म्हणजे सगळेजण म्हणतात की आता काय महत्त्वाचं बोलायचं आहे सुमन, नक्की काय झालं आहे. तेव्हा सुमन म्हणते की एक मिनिट, माझ्याकडे ना तुमच्या सगळ्यांसाठी एक खास सरप्राईज आहे आणि ते तुम्हा सगळ्यांना मला द्यायचं आहे. आता सुमनने काय सरप्राईज आणलं आहे याचा विचार सगळे करत असतात. म्हणजे सायलीसाठी काही सरप्राईज आणलं आहे का असं वाटत असतं. त्याच वेळेला मग ती म्हणते की थांबा, मी माझं जे काही सरप्राईज आहे ना ते तुम्हा सगळ्यांना दाखवते. आता तेवढ्यातच दरवाजा उघडल्या समोरून आता बुके घेऊन सगळ्यांच्या समोर आलेला असतो, तो म्हणजे राकेश. आत्तापर्यंत राकेश हा पडद्याच्या मागून सगळे खेळ खेळत होता. म्हणजे सायलीवरती लक्ष ठेवून होता, सगळ्या गोष्टी तो करत होता. परंतु आता पडद्याचा मागचा पुढचा चेहरा समोर आला आहे सगळ्यांसमोर. तो म्हणजे आता त्याने मालिकेत म्हणजेच घरात सुभेदारांच्या एंट्री घेतली आणि तो जो आहे तो म्हणजे राकेश आहे. सगळे त्याच्याकडे आश्चर्याने बघायला लागतात. मग लगेच ती म्हणते सुमन की बघितलं कोण आहे, तुम्ही ओळखलत का याला. तेव्हा सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात आणि म्हणतात की अरे ओळखलत का म्हणजे काय, अगं हा राकेश आहे ना, हा कधी आला परत. तेव्हा राकेश आता बुके घेऊन आलेला आहे आणि सर्व सुभेदारांचं तो कौतुक करण्यासाठी म्हणजे सायली प्रेग्नेंट आहे त्याच्यासाठी तो सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेट करत आहे. खरं तर राकेश अगोदर बाहेरगावावरून परत आल्यानंतर तो नागराजला भेटायला गेला आहे आणि नागराजला भेटल्यानंतर सगळ्यांचं सत्य हे राकेशला समजले. आतापर्यंत जे काही घडलं होतं, जो राकेश हा अगदी भोळा होता तोच आता सूडबुद्धीने पेटून उठला आहे नागराजच्यासाठी. म्हणजे स्वतःच्या वडिलांना बुद्धी आणि न्याय देण्यासाठी तो हे सगळं करतोय. त्याला वाटतंय की हे सगळं करणारा आहे तो म्हणजे अर्जुन आणि सायली. माझ्या वडिलांना जेलमध्ये टाकण्याचं काम त्यानेच केले आणि म्हणूनच त्याला आता लवकरात लवकर धडा शिकवायचा. अर्जुन आणि सायली यांना धडा शिकवून त्यांना घराबाहेर म्हणजेच त्यांना पूर्ण आयुष्यातून उठवायचं हा पूर्णपणे मनाने निर्णय घेऊन राकेश आता सुभेदारांच्या घरात शिरला आहे. सुभेदार त्याचप्रमाणे रविराज आणि प्रतिमा यांचीही वाट लावण्यासाठी त्याने हा मोठा निर्णय घेतलेला आहे. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये आता राकेश हा जो आणखी एक विलन
सुभेदारांच्या घरात शिरलाय त्याला अर्जुन आता नक्कीच लवकरात लवकर पकडणार आहे, कारण की वारंवार नागराजला भेट देणारा राकेश हा अर्जुनच्या नजरेस पडतो. म्हणजे जेलमध्ये गेल्यानंतर तो जेव्हा नागराजशी हे सगळं बोलत असतो तेव्हा मात्र अर्जुनच्या कानावरती त्यांचे सगळ्यांचे संभाषण पडते. आता त्यामुळेच अर्जुनला अगदी बरोबर समजलं आहे की राकेश हा कशासाठी आला आहे आणि काय आला आहे. नेमकं पुढे काय आणि कसं घडणार आहे हे सगळं पाहणं अगदी रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.